आपली संस्कृती, आपले संस्कार सदा राहू दे आपल्या सोबत। भारताच्या महान ग्रंथांचे आणि काव्यांचे संपूर्ण संकलन सबस्क्राइब करा तिलक। नारायण नारायण। असुरेश्वर, तुम्हाला तर माता पार्वतींचे आभार मानायला पाहिजेत की त्यांनी तुमच्यासारखाच महायोद्धा तुम्हाला जावई म्हणून शोधून दिला आहे। तुम्ही काही म्हणा देवर्षी, शत्रूच्या त्या नातवाला माझ्या राजमहालातच तर काय, या शौनकपूर मध्ये सुद्धा काहीच स्थान नाहीये। आजच काय तर उद्या सुद्धा त्याला शौनकपूर मध्ये कुठलंच स्थान नसणार आहे। ना 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 नाही नाही असुरेश्वर, हे उचित नाहीये। अरे, अशा शूरवीराला तुमच्या हृदयात स्थान मिळालं पाहिजे। अशा शूरवीराला कोणी वीर चाखळ दंडामध्ये बांधून प्राणदंड देईल तर हा दोन्ही शूरवीरांचा अपमान आहे। आता मला समजलं ना देवर्षी। कोणती गोष्ट असुरेश्वर? जी गोष्ट तुम्ही अजूनपर्यंत सांगितली नव्हती। नारायण नारायण। देवर्षी, आता मला समजलंय। आपल्या नातवाला वाचवण्यासाठी त्या पळपुट्या कृष्णाने तुम्हाला माझ्याकडे पाठवलं आहे। नारायण नारायण। देवर्षी, परंतु अनिरुद्धाला कोणीही वाचू शकत नाही। मी उद्या अनिरुद्धाला मृत्यूदंड देणार। मी सुद्धा बघतो ना की कोणता महारथी त्याला वाचवायला येतोय ते। लवकर सांगा, काय समाचार आणलास गुप्तचर? असुरेश्वर, कृष्ण आणि बलराम त्यांच्या मायावी गरुडावर स्वार होऊन शौनकपुराकडे येत आहेत। आणि त्यांची सेना? सेना तर सोबत नाहीये असुरेश्वर। हो, तर याचा अर्थ असा आहे, तर ते दोन आपल्या मायावी युद्ध करून त्या अनिरुद्धाला माझ्या पंजातून त्यांना मुक्त करायचंय काय? तुम्हाला तर ज्ञातच आहे की कृष्ण आणि बलराम स्वयं कैक सैन्याच्या बरोबरीचे आहेत। हो, माहिती आहे मला, पण त्यांना हे माहिती नाहीये की मी सुद्धा काही कमी नाहीये। आम्ही शिवपुत्र आहोत
शिवपुत्र हे दोघे गवळे आमच्या सोबत काय युद्ध करणार? मी त्या दोघांना शौनकपुरामध्ये प्रवेश करूच देणार नाही. त्यांच्यासाठी माझा ज्वरच पर्याय राहील. बलराम दादा, आता आपण शौनकपुराच्या अंतरिक्षात पोहोचलो आहोत. कन्हैया, जर आपण शौनकपूरच्या अंतरिक्षात पोहोचलो आहोत तर आपण विलंब न करता शौनकपुरीत प्रवेश केला पाहिजे. तिथे अनिरुद्धचे प्राण संकटात आहेत कन्हैया. हो बलराम दादा, माझी पण हीच इच्छा आहे की एका क्षणाचा देखील विलंब न करता आपण शौनकपुरात प्रवेश केला पाहिजे. परंतु कन्हैया, जर तुलाही असंच वाटतंय तर संकोच कसला आणि कसली बाधा येऊ शकते? आहे बलराम दादा, बाणासूर. बाणासूर? बलराम दादा, बाणासुराने मायासुरासारखे अनेक राक्षस शौनकपुराची सुरक्षा करण्यासाठी नियुक्त केले असणार आणि साक्षात शिवशंकरांनी बाणासुराच्या नगरीचं रक्षण करण्याचं वचन दिलेलं आहे. त्यामुळे आपण लगेचच शौनकपुरात प्रवेश करता कामा नये बलराम दादा. कन्हैया, मला केवळ इतकंच माहित आहे की आज शौनकपुरीत प्रवेश करण्यास आपल्याला कोणीही रोखू शकत नाही. जर कुणी असा प्रयास केला तर मी त्याला मृत्यूदंड देईन. कन्हैया, कन्हैया हा कोण आहे? मी अज्वल आहे. बलराम दादा, याला महादेव शिवशंकरांनी बाणासुराची नगरी शौनकपुराचं रक्षण करण्यासाठी स्वतः नियुक्त केलेलं आहे. हे कृष्ण, हे बलराम, मी दोघांचाही आदर करतो, परंतु मी शौनकपुरामध्ये प्रवेश करायची अनुमती नाही देऊ शकत, कारण शौनकपुराची सीमा सुरक्षा हा माझा धर्म आहे. म्हणून तुम्ही दोघं इथून निघून जा. आम्ही इथून परत जाण्यासाठी आलेलो नाहीये. तू स्वतः आमच्या मार्गातून बाजूला हो की मी तुला हटवू. मला कोणी हटवू शकत नाही बलराम, मला कोणी मारू शकत नाही, परंतु मी कोणालाही मारू शकतो, कारण की मला महादेव शिवशंकरांचा आशीर्वाद प्राप्त आहे. म्हणून मी तुम्हाला अंतिम चेतावणी देतोय. म्हणून तुम्ही आताच्या इथून निघून जा. ज्वर, सावधान. तुला स्वतःच्या शक्ती आणि गदा विद्येचा अभिमान आहे. माझी चेतावणी दिल्यानंतरही तुम्ही गेला नाही. तुम्ही आता द्वारकेला जिवंतही जाऊ शकता. वाचवा, वाचवा. मला क्षमा करा प्रभू, मला क्षमा करा. मला माझा धर्म पाळण्यासाठी तुमच्याशी शत्रुत्व करावं लागलं. मला क्षमा करा प्रभू. तुम्ही भक्त वत्सल आहात, तुम्ही शरणागत वत्सल आहात. मी तुम्हाला शरण जात आहे. माझे रक्षण करा, माझे रक्षण करा. चला पक्षीराज, चला.
कोणाची प्रतीक्षा करत आहात असुरराज? त्या पळपुट्या गवळ्या कृष्णाची. गवळी कृष्णाची? हो कुमांड, मला माहितीये की आपल्या नातवाला सोडवण्यासाठी तो पळपुटा कृष्ण इकडे अवश्य येणार. कुमांड, आता मला ते युद्ध प्राप्त होईल, ते युद्ध प्राप्त होईल ज्याची मला आतुरता होती. कुमांड बाणासूर, आता तुला अजून प्रतीक्षा करण्याची काही आवश्यकता नाही. मी आलोय. हे पक्षीराज, आता तुम्ही जा आणि अंतरिक्षात आमची प्रतीक्षा करा. मला आधीच ठाऊक होतं की तू तुझ्या नातवाला सोडवण्यासाठी ते अवश्य येणार आहेस, आणि म्हणूनच तुझ्या स्वागताची मी तयारी आधीच करून ठेवली होती. हे तर चांगलं झालं गवळ्या की तू स्वतः माझ्या युद्धाची पूर्तता करण्यासाठी या बलरामासोबत शौनकपूरला आलेला आहेस. नाही बाणासूर, मी तुझ्या इच्छापूर्ती करता नाही, भगवान शिवशंकरांचं वचन सत्य करून दाखवायला आलोय. परंतु बाणासूर, तुला निराश व्हायची काही एक आवश्यकता नाहीये. तुझी इच्छापूर्ती नक्की होईल. मी तुझ्याशी युद्ध नक्की करेन. तुम्ही शौनकपूरला आलाच आहात, परंतु या राज्यामधून माझ्या आज्ञेशिवाय तुम्ही बाहेर नाही जाऊ शकत. मी तुमच्या चितांना इथेच अग्नी देणार आहे. थांबा जरा असुरराज. युद्धाच्या आधी मी तुम्हाला एक संधी देऊ इच्छितो, कारण मी अजूनही तुम्हाला माझे व्याही मानतो. तुम्ही माझी पौत्रवधू उषाचा विवाह करून आमच्या बरोबर पाठवायला तिला तयार आहात? कृष्ण! असुरराज, तुमचा आमचा परिवार अनिरुद्ध उषाच्या प्रेमाच्या धाग्याने बांधला गेलेला आहे. नाही गवळ्या, धाग्यांनी बांधलेलं हे कच्चं नातं आम्हाला नामंजूर आहे. मला तर तुला लोखंडाच्या साखळ्यांनी बांधून कारागृहाशी अतूट संबंध ठेवायचा आहे. शत्रुत्वाचे संबंध. भांड! आक्रमण! भांड! आक्रमण!
जय शिवशंकर. जय शिवशंकर. जय शिवशंकर. कृष्ण, मी सहस्त्र बाहू आहे आणि तुझे तर केवळ 2च बाहू आहेत. तू काय माझ्याशी युद्ध करणार? वा कृष्णा वा. पण आता तू स्वतःला कसा वाचवशील कृष्ण? मी ब्रह्मशीर अस्त्र प्रकट करत आहे. सावधान. जा ब्रह्मशीर अस्त्र, कृष्णाचा वध करून ये. जा. तुला तुझ्या सुदर्शन चक्रावर खूप घमंड आहे ना गवळ्या. परंतु माझं हे अस्त्र तुझ्या सुदर्शन चक्राला नष्ट करून टाकेल. बघ गवळ्या, बघ. कृष्ण. हे दैत्यराज, मी तुम्हाला पुन्हा एकदा विचारतोय, तुम्ही माझ्या पौत्रवधूला माझ्याकडे सोपवताय की नाही? नाही.
हे देवादिदेव महादेव शिवशंकर, बाणासुराच्या अहंकाराच्या भुजांना एक एक करून प्रभू कापून काढत आहेत. आहा, नारायण. दैत्यराज, युद्ध सुरू होण्यापूर्वी तुमच्या पाशी जे सहस्र बाहू होते त्यांना मी कापून टाकलंय. आता तुमच्या पाशी केवळ 2च बाहू शिल्लक राहिलेले आहेत. आता मी देखील द्विभुज आहे आणि तुम्ही देखील द्विभुज आहात. मी पुन्हा एकदा तुम्हाला विचारतोय, तुम्ही माझ्या पौत्र वधू उषाला माझ्याकडे सोपवता आहात की नाही? नाही. हे देवाधिदेव महादेव, बाणासुराचे आता प्रभूंच्या सुदर्शन चक्रापासून तुम्हीच रक्षण करू शकता. माझी रक्षा करा शिवशंकरा. हे देवाधिदेव महादेव, बाणासुराचे आता प्रभूंच्या सुदर्शन चक्रापासून केवळ तुम्हीच रक्षण करू शकता. माझी रक्षा करा शिवशंकरा. जय शिवशंकर. प्रणाम प्रभू. प्रणाम भोलेनाथ. प्रभू, तुम्ही बाणासुराच्या अहंकाराला तर नष्ट केलं, आता काय त्याचा वधही करायचाय तुम्हाला? हे भोलेनाथ, मी तर केवळ एका पापी, अहंकारी आणि दुष्टाला नष्ट करू इच्छित होतो. परंतु प्रभू, भगवान भोलेनाथांनी बाणासुराला आपला पुत्र मानला आहे आणि भगवान भोलेनाथांचा पुत्र एक कुकर्मी, अधर्मी आणि पापी म्हणून मृत्यू पावेल हे उचित नाहीये नारायण. हे देवर्षी, हे तर मला देखील ठाऊक आहे की बाणासूर भगवान शंकरांचा पुत्र आहे आणि आज तागायत जितके म्हणून अहंकारी, पापी, असुर, अधर्मी, पापी, असुर आणि अधर्मी शत्रूंचा मी वध केला आहे, त्यांच्यात बाणासूरच सर्वात महान प्रतापी देखील आहे आणि महापापी देखील आहे. आणि मला हे सुद्धा ठाऊक आहे की त्याचा वध करणं मोठ्यातल्या मोठ्या शक्तिमानाला देखील असंभव आहे, कारण तो शिवशक्तीने संपन्न आहे. परंतु भगवान शंकर सुद्धा हे कसं सहन करू शकतील की त्यांच्या या शक्तीचा दुरुपयोग व्हावा? बाणासुराने त्याच्या असीम शक्तीचा अनुचित लाभ घेताना समस्त विश्वात दहशत माजवली आहे. भगवान शिवांचा पुत्र असून देखील अधर्माला जवळ केलं आणि स्वतःच्या शक्तीने सर्वांना पराभूत करून
अधर्माचं साम्राज्य प्रस्थापित केलं. अशा अधर्मीचा वध तर सर्वात प्रथम करायला हवा होता, परंतु भगवान शंकरांच्या प्रतिष्ठेचा मान लक्षात घेऊन की याच्या वधाने भोलेनाथांचा अपमान होईल, मी बाणासुराकडे दुर्लक्ष करत आलो आणि याच्या अहंकाराच्या विनाशाच्या कार्याला माझ्या जीवनाचं प्रथम नाही अंतिम उद्दिष्ट बनवलं. विचार केला होता की एक ना एक दिवस याचे डोळे उघडतील. प्रभू, बाणासुराला अहंकाराच्या अंधकारात चांगलं वाईट काहीच दिसत नव्हतं, आणि ज्या डोळ्यांवर अहंकाराची पट्टी बांधली गेली असेल ते डोळे उघडे जरी असतील तर कसं बघू शकतील प्रभू? भगवन, आता तुम्ही या अंधकाराला दूर केलंय. तुमच्या हातून बाणासुराच्या अहंकाराच्या हजाराच्या हजार भुजा तुटून पडल्यानंतरही बाणासुराच्या डोळ्यातून अहंकाराचा पडदा नाहीसा झालाय, आणि त्यापुढे ज्ञानाचा प्रकाश पसरलाय. आता त्याला ज्ञानाच्या प्रकाशातून पुढे जाण्याची संधी मिळायलाच हवी. माझी देखील हीच इच्छा आहे प्रभू की तुमच्या पुत्राने धर्माच्या मार्गावर परतावं आणि स्वतःच्या पापांचं प्रायश्चित्त घ्यावं. परंतु मला कळतंय प्रभू, पश्चातापाविना कोणतंही परिवर्तन होऊ शकत नाही. बाणासुराला अधर्मातून धर्माच्या मार्गावर परत येण्यासाठी, स्वयं त्याचं परिवर्तन करण्यासाठी, त्याच्या पापाचं प्रायश्चित्त करण्यासाठी क्षमा मागायला हवी. नारायण नारायण. असुरराज बाणासूर, तुम्ही ज्या शक्तीने संपन्न आहात त्याच शिवशक्तीचे दोन समान रूप आहेत, भगवान श्री कृष्ण आणि भगवान श्री भोलेनाथ. हो पुत्रा बाणासूर, आपल्यात कुणीही मोठं नाही किंवा लहानही नाही. त्यामुळे तू माझ्याकडून शक्तीचा अंश प्राप्त करून समस्त संसाराला तर परास्त करू शकतोस, परंतु भगवंत श्रीकृष्णांना नाही. हे असुरराज, भगवान श्री कृष्ण हरी आहेत आणि महादेव शिवशंकर हर आहेत, आणि म्हणूनच दोघांनाही हर हरी म्हटलं जातं. असुरराज, तुम्ही वास्तवामध्ये तुम्ही भगवान श्री कृष्णाशी नाही, महादेवांसोबतच युद्ध करत होते. नारायण नारायण. मला क्षमा करा प्रभू, या अज्ञानाला क्षमा करा प्रभू, मला क्षमा करा प्रभू, मला क्षमा करा तुम्ही प्रभू. मी अक्षम्य असे अपराध केलेले आहेत. मी माझ्या देवाशीच युद्ध केलं, त्यांच्यावर वार केले, प्रहार केले. आता मला जिवंत नाही राहायचं आहे. हे प्रभू, तुम्ही तुमच्या सुदर्शनाला आदेश द्या की त्याने माझ्या जीवनाला समाप्त करावं. प्रभू, जर तुमच्या चरणात माझा मृत्यू झाला तर मी परम भाग्यशाली असणार प्रभू. हे बाणासूर, मी तुझा वध करून भगवान शंकरांचा अपमान नव्हतो करू शकत. मी तर केवळ तुझ्या अहंकाराचा नाश करण्यासाठी आलो होतो, तुझा वध करायला नाही. तू शिवपुत्र असल्या कारणाने माझ्यासाठी अवध्य आहेस. माझा आशीर्वाद सदैव तुझ्या बरोबर असेल. प्रभू,
तुमच्या आशीर्वादाने माझा जीवनाचा अंधकार दूर झाला प्रभू. प्रभू, मी तुमच्या पुत्रवतीला आणि पुत्राला तुमच्या सुपूर्त करत आहे. त्यांना पण आशीर्वाद द्या तुम्ही प्रभू. प्रभू, नाटक समाप्त झालं. नारायण नारायण. भगवंत, तुमचा जन्म आणि कर्म अलौकिक आहे, दिव्य आहे. बाणासुराच्या या कथेबरोबरच तुमच्या अवतारांची लीलाही समाप्तीकडे वळलीये. हे पुरुषोत्तम, तुम्ही नारायण साधू पुरुषांच्या कल्याणासाठी धर्माची स्थापना केलीत, दुष्टांचा विनाश केलात. त्यामुळे हे वैकुंठनाथ, आम्ही समस्त देवगण तुम्हाला सदैव तुमच्या परमधामात बघू इच्छितो. आम्ही सगळे आपलीच प्रतीक्षा करत आहोत प्रभू. हे ब्रह्मदेव, हे महादेव, तुमचं म्हणणं योग्यच आहे. माझं अवतार घेण्याचं उद्दिष्ट आता पूर्णत्वास गेलंय. परंतु काय प्रभू? माझी काही वैयक्तिक कार्य शेष आहेत. मी कुणाला तरी अवतार समाप्तीपूर्वी भेटण्याचं वचन दिलंय, ते पूर्ण करायचंय. मला माझी माता यशोदांचं देखील दर्शन घ्यायचंय. गोकुळवासियांना दिलेलं वचन सुद्धा मला पूर्ण करायचंय. हे भोलेनाथ, हे ब्रह्मदेव, तुम्हाला तर ठाऊकच आहे, एक अजून महत्वपूर्ण कार्य शेष आहे. हे महादेव, हे ब्रह्मदेव, यादव बलविक्रम, शौर्य आणि धनसंपत्तीने उन्मत्त झालेले आहेत आणि सर्व पृथ्वीचा घास घेण्यासाठी आतुर झालेत. जर मी उन्मत्त आणि गर्विष्ठ यादवांना नष्ट न करताच परमधामास निघून गेलो तर अनर्थ होईल. त्यामुळे यादवांचा अंत झाल्यानंतरच मी परमधामास येणार आहे. जशी तुमची इच्छा प्रभू. परंतु प्रभू, तुम्ही आमच्या एका इच्छेची पूर्ती अवश्य करा. सांगावं देवर्षी. प्रभू, तुम्ही तुमचा परम मित्र आणि भक्त अर्जुनाला आपल्या विराट स्वरूपाचे दर्शन करवले होते. आज आपल्या या महान कार्याच्या पूर्तीच्या निमित्ताने आम्ही तुमच्या त्या विराट स्वरूपाचे दर्शन पुन्हा करू इच्छितो. काय तुम्ही आम्हाला अनुग्रही नाही करणार भगवन? आम्हालाही तुमच्या विराट रूपाचं दर्शन करायचंय प्रभू. होय प्रभू, आपण आम्हास अनुग्रहित करावं. तथास्तु. बाणासुराच्या अहंकाराचं हरण करणं हे श्रीकृष्णांच्या अवतार कार्याचं अंतिम उद्दिष्ट होतं. त्या न्यायाने ते आता त्यांचा अवतार संपवून त्यांच्या निजधामास परत जाऊ शकत होते. परंतु ते श्रीकृष्ण होते, परब्रह्म होते,
कुठचंही कार्य अर्धवट सोडणं हे त्यांच्या ठायी असूच शकत नव्हतं. त्यांच्या संपूर्ण अवतार कालावधीमध्ये त्यांनी कुणाकुणाला जी काही वचनं दिली होती ती सर्व त्यांच्या लक्षात होती. त्यामुळे गोकुळात राधेचा निरोप घेताना दिलेलं वचन असेल, यशोदा माईला दिलेलं वचन असेल, ते प्रत्येक वचन पूर्ण केल्याशिवाय अवतार संपवणं त्यांना मान्य नव्हतं. नुसती वचनच नाहीत तर कुरुक्षेत्राच्या रणभूमीवर गांधारीने दिलेला शाप देखील त्यांनी तथास्तु म्हणून स्वीकारला होता. द्वारका नगरी वसवताना त्यांनी समुद्रालाही वचन दिलेलं होतं की अवतार संपवताना ते समुद्राकडून घेतलेली द्वारकेची जमीन समुद्राला परत करतील. गांधारीच्या शापाच्या निमित्ताने सर्व यादवांचा विनाश करून द्वारकेस समुद्रास अर्पण करण्याचं एक शेवटचं कार्य अजूनही शेष होतं. शापपूर्ती करता करताच वचनपूर्ती करण्याची अनोखी किमया केवळ श्रीकृष्णच करू जाणे. जन्माला येताना सुद्धा ज्यांनी अफाट लीला रचल्या त्या लीलाधराने जाता जाता देखील जगाला एक अफाट लीला दाखवूनच स्वतःचं अवतार कार्य संपवलं. मत्स्य, कूर्म, वराह, नरसिंह, वामन, परशुराम, राम अशा आधीच्या प्रत्येक अवतारात त्यांनी जगदोद्धाराचं कार्य केलं. श्रीकृष्ण अवतारात देखील दुष्टांचा विनाश आणि धर्माची पुनर्स्थापना करणं हेच त्यांच्या अवताराचं उद्दिष्ट होतं. पण ते करताना त्यांनी इतर अवतारांप्रमाणे केवळ स्वतःचं ते कार्य केलं नाही, तर कधी सखा, कधी गुरु, कधी अरी, तर कधी परब्रह्म परमेश्वर बनून सर्वांना या कार्यात सहभागी करून घेतलं. याचं उत्तम उदाहरण म्हणजे महाभारताच्या युद्धात त्यांनी अर्जुनाचं पत्करलेलं सारथ्य. ठरवलं असतं तर त्यांनी हे युद्ध होऊच दिलं नसतं वा युद्ध सुरू होताच क्षणभरातच ते संपू देखील शकले असते. परंतु अर्जुनाला स्वतःची युद्ध स्वतः लढा असं सांगतानाच अखंड मी तुमच्या बरोबर तुमच्या मनांचं सारथ्य करण्यास, त्यांना मार्गदर्शन करण्यास आहे हा धडा घालून देण्यासही ते विसरले नाहीत. बाणासुराच्या निमित्ताने पुनश्च एकदा आपल्या विराट स्वरूपाचं दर्शन देताना त्यांनी समस्त लोकांना देव, यक्ष, गंधर्व, नाग, दानव आणि मानव सर्वांना त्यांच्या अनादि अनंत रूपाची पुनश्च एकदा जाणीव करून दिली. आणि त्या निमित्ताने त्यांच्या पूजेसाठी लोटलेल्या सर्व विश्वांना त्यांनी हे आश्वासन दिलं की यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम अधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम् परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. जय श्री कृष्ण. दशावतारी नमो नमः, योगमारी नमो नमः, हे पुरुषोत्तम नमो नमः, सच्चिदानंदन नमो नमः. करता कर्म कर्म फलदाता, सब समर्थ संपूर्ण विधाता. मैं सामर्थ्यवान नहीं ऐसा, जो वर्णूं तुमको तुम जैसा. कृष्ण हरे गोविंद हरे, अगम्य अपार सार के सार, अगम्य अपार सार के सार. आप ही जानो आपकी माया. विराट स्वरूप त्रिभुवन राया, तुम्हारी जय जय त्रिभुवन राया. प्रभु हम मृत्युलोक के प्राणी, निर्बल याचक और अज्ञानी. कृष्ण हरे गोविंद हरे, मोहन माधव कृष्ण हरे. मन में प्रेम के दीप जला दो, द्वेष मिटा दो, बैर मिटा दो. कृष्ण हरे गोविंद हरे, मोहन माधव कृष्ण हरे. श्री चरणों में
भक्ति का वरदान हमें दो। कृष्ण हरे गोविंद हरे मोहन माधव कृष्ण हरे। बनी रहे तुम्हारी ठकुराई, चाकर रखो दो सेवकाई। कृष्ण हरे गोविंद हरे मोहन माधव कृष्ण हरे। सेवा का फल बस यही मांगे, जन्म जन्म तुम पद अनुरागे। कृष्ण हरे गोविंद हरे मोहन माधव कृष्ण हरे। 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 हरे कृष्ण 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 हरे हरे, 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 हरे कृष्ण 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 हरे हरे। जय श्री कृष्ण। हरी अनंत, हरी कथा अनंत। जसे प्रभू अनंत आहेत त्याच प्रकारे त्यांची कथाही अनंत आहे, अर्थात त्या कथेचा कुठेही अंत नाहीये। त्यामुळे ज्या कथेचा कुठे अंतच नाहीये, मग कथावाचक त्या कथेची सांगता कुठे आणि कशी करणार? भगवंताची कोणती लीला अंतिम आहे या प्रश्नाचं उत्तर देणं कठीण आहे। हो, हे संभव आहे की एखाद्या अथांग सागरात चालणारं जहाज सागराच्या मधोमध एका सुंदर द्वीपावर काही वेळासाठी थांबून जातं। त्याच प्रकारे या कथेच्या सुंदर वळणावर पोहोचून विश्राम करण्यासाठी कथावाचन काही काळासाठी आपण थांबूया। आज आपण तेच करायला जात आहोत। मागच्या 7.5 वर्षांच्या निरंतर प्रति सप्ताह प्रभू श्रीकृष्णांच्या विविध लीलांचं वर्णन केल्यानंतर आज आम्ही काही काळासाठी या कथेवर विरामचिन्ह लावत आहोत, कारण की ही कथा आज त्या स्थळावर कथेच्या त्या सुंदर वळणावर पोहोचली आहे जिथे श्रीकृष्णांच्या अवतारी जीवनाचा एक महत्त्वाचा टप्पा, एक इम्पॉर्टंट चॅप्टर आणि त्यांचा अवतार घेण्याचं मुख्य कारण यशस्वीतेच्या शिखरावर पोहोचलंय। गीतेमध्ये श्रीकृष्णांनी स्वयं सांगितलेलं आहे, परित्राणाय साधूनाम विनाशाय च दुष्कृताम धर्म संस्थापनार्थाय संभवामी युगे युगे। अर्थात हा अवतार घेण्यामागचा मुख्य उद्देश होता धर्म संस्थापन। त्यासाठी कर्माची जी योजना होती, प्लॅन ऑफ ॲक्शन होता, तो 2 भागांमध्ये वाटला गेला होता। पहिला भाग परित्राणाय साधूनाम, तर ते काम त्यांनी महाभारताच्या युद्धात पांडवांना विजय मिळवून पूर्ण केलं। दुसरा भाग होता विनाशाय च दुष्कृताम, महाभारताच्या युद्धापर्यंत हे कार्य अर्धच पूर्ण झालं होतं। चाणूर, शिशुपाल आदी दैत्यांच्या वधाच्या नंतरही अजूनही वज्रनाभ आणि सहस्त्रबाहू बाणासुरासारख्या दैत्यांचा संहार अजून बाकी होता। हे अर्धवट काम देखील सहस्त्रबाहूच्या पराजयाने पूर्ण झालं। त्यांनी स्वयंच सांगितलं होतं की हे माझं अंतिम मोठं काम आहे। परंतु हेही सत्य आहे की साधूंचा उद्धार आणि दुष्टांचा संहार केवळ याच 2 गोष्टींनी श्रीकृष्णांचं जीवन चरित्र पूर्ण झालं नसतं। हे तर श्रीकृष्ण अवताराच्या विहंगम चित्राचे केवळ 2 कोपरे आहेत। त्यांची लीला तर खूप अगाध आहे, बहुरंगी आणि बहुमुखी लीला आहे, ज्याला इंग्लिशमध्ये मेनी स्प्लेंडेड लाईफ सुद्धा म्हणू शकतो। या परिस्थितीमध्ये हे कोण ठरवू शकतं की त्यांची कोणती लीला अंतिम होती, कुठे त्यांच्या कथेची सांगता होते? त्यामुळे आम्ही आमच्या मनामध्ये हा भ्रम पाळत नाही आहोत की कधीतरी आम्ही त्यांची संपूर्ण कथा ऐकू शकू।
हो, पण जर माता भगवतीची इच्छा झाली की आमच्याकडून आणखीन सेवा करवून घ्यायची आहे, तर त्यांची प्रेरणा, इच्छा आणि शक्तीच्या द्वारा संधी मिळाल्यावर आम्ही श्रीकृष्ण लीलेचे आणखी काही प्रसंग पुन्हा तुमच्या सेवेत अवश्य प्रदर्शित करू. आता मला निरोप द्यावा. या निरोपाच्या वेळी मी सगळ्यांच्या प्रती माझे हार्दिक आभार प्रदर्शन करू इच्छितोय. सर्वप्रथम तुम्हा प्रेक्षकांचे, ज्यांनी इतक्या वर्षांपासून श्रीकृष्णाच्या कथेला इतक्या तल्लीनतेने पाहिलं आणि आमचा उत्साह वाढवला. आम्ही आभारी आहोत आमच्या सहकाऱ्यांचे, आमच्या युनिटमध्ये काम करणाऱ्या सगळ्या वर्कर्सचे, ज्यांची अथक मेहनत आणि प्रेमळ सहयोगाशिवाय एवढं विराट कार्य करणं संभव नव्हतं. सगळ्यांची नावं मी घेऊ शकत नाही, कारण लाईटमॅन पासून डायरेक्टर पर्यंत सगळ्यांनी मिळून प्रोडक्शनची इतकी मोठी गाडी चालवण्यात आमची मदत केली. मी सगळ्या सहकाऱ्यांचे, माझे पुत्र, मित्र आणि माझ्या समस्त वर्कर्सचं अभिवादन करतो, प्रणाम करतो. मी त्यांच्या बायका मुलांचे आणि घरातल्यांचे देखील आभार मानतो, कारण ही सगळी मंडळी किती वर्षांपासून आपल्या घरापासून दूर राहून आमच्या या महान कार्यात आम्हाला साथ देत होते. प्रेक्षकांचं अपार प्रेम आणि याच सहकाऱ्यांच्या दिवसरात्र अथक मेहनतीचा परिणाम होता की श्रीकृष्ण ही मालिका 120 पेक्षा अधिक आठवड्यांसाठी TV मालिकांमध्ये प्रथम क्रमांकाची मालिका होती. अंतिमतः मी माझी माता भगवती आणि समस्त गुरुजनांच्या श्रीचरणांमध्ये नतमस्तक होऊन वंदना करतोय, ज्यांनी आपलं स्नेह आणि त्यांच्या ममतेमुळे आमच्यासारख्या अज्ञानी अशिक्षितांना श्रीकृष्ण चरित्राची ही महान गाथा ऐकवण्याचं माध्यम बनवलं. माते, आम्हाला या सेवेची संधी त्याच प्रकारे देत राहा, जेणेकरून आम्ही कृष्ण कथेचा उर्वरित भाग आमच्या प्रेक्षकांना पुन्हा कधीतरी ऐकू शकू. अंतिमतः मी ब्रह्मस्वरूप भगवान श्रीकृष्णांच्या चरणांशी माझी एकच विनंती आहे की हे त्रिलोकीनाथ, हे सर्व चराचराच्या स्वामी, आमच्या या भूमीवर सदा सर्वदा समस्त मानव जातीवर कृपादृष्टी ठेव आणि आमच्या या देशामध्ये सदैव वाहत राहू दे गीतेची गंगा, कर्माची धारा, भक्तीची धारा. सर्वे भवन्तु सुखिना, सर्वे सन्तु निरामया, सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःखभाग् भवेत्. जय श्री कृष्ण, जय श्री कृष्ण. कृष्णा